नमस्कार. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण चुकवू नये असं काही हे बघणार आहोत. दर गुरुवारी असं अत्यंत महत्त्वाचं काहीतरी घेऊन मी आपल्या भेटीला यायला सुरुवात केली आहे. आजचा जो विषय आहे तो आहे लठ्ठपणा, अतिलठ्ठपणा, ओबेसिटी. आत्ताच अलीकडे 4 मार्चला वर्ल्ड ओबेसिटी डे साजरा झाला. त्यानिमित्ताने अनेक पाहण्या केल्या गेल्या. भारताच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने तर आहेतच, पण आपल्या भारताच्या दृष्टीने सुद्धा त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. त्याची पाहणी धक्कादायक आहेत. अहवाल. भारत ही जगाची डायबिटीस कॅपिटल तर बनली आहेच, पण हैदराबाद हे भारताचं डायबिटीस कॅपिटल बनू पाहतं आहे आणि त्याच्या मुळाशी आहे तिथली ओबेसिटी. या वर्ल्ड ओबेसिटी डेच्या निमित्ताने तिथल्या IT कंपन्यात काम करणाऱ्या 1000 लोकांचा सॅम्पल सर्व्हे केला गेला. इतरही काही वर्गांमध्ये असे सॅम्पल सर्व्हे केले गेले आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्यातले 80% लोक ओबीज आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे प्रमाण आहे हे फक्त प्रौढांपुरतं मर्यादित नाही. तिथल्या सरकारी शाळांमध्ये सुद्धा अशी पाहणी करण्यात आली आणि तिथेही लक्षात आलं की 40% मुलं ओबीज आहेत. 40% मुलांना या फॅटी लिव्हर सारखा त्रास सहन करावा लागतोय. म्हणजे दारूच्या एका थेंबालाही स्पर्श न करता ते फॅटी लिव्हरचे शिकार झालेले आहेत. हे सगळे जे निष्कर्ष आहेत हे धक्कादायक आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसून काम करणं, वाटेल त्या वेळेला वाटेल ते खाणं, विशेषतः जंक फूड खाणं, स्ट्रेस, अशी अनेक कारणं त्याच्या मुळाशी आहेत. पण ती जी ओबेसिटी आहे ती घातक आहे हे मात्र आपल्याला नक्की. हृदयविकारापासून मधुमेहापर्यंत आणि रोगप्रतिकारक क्षमता संपण्यापासून ते निद्रानाशापर्यंत अनेक विकार त्यातून संभवतात. ओबेसिटीमुळे आपला हार्मोनल बॅलन्स बिघडतो, त्यामुळे वंध्यत्व येण्याची भीती असते. एकूणच हार्मोनल बॅलन्स बिघडला की त्याच्या अनुषंगिक इतर सगळेच हे येतात, त्रास त्याच्या पाठोपाठ येतात. आणि त्याच्याचमुळे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जे रोग पूर्वी 40-50 नंतर हे करत होते, डोकं वर काढत होते, ते 30 वर्ष आधी म्हणजे 20 पासूनच वयाच्या डोकं वर काढायला लागलेत. म्हणून आपण बघतो की शाळकरी मुलं असू देत नाही तर तरुण मुलं हृदयविकाराने फटाफट मरताना दिसत आहेत. आणि हा आता दुर्दैवाने अपवाद राहिलेला नाही. तर ही जर ओबेसिटी टाळायची असेल तर आपल्या आहार विहाराकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे. जेवढं ताजं, जेवढं सकस अन्न खाता येईल तेच खायला पाहिजे. वेळच्या वेळेला मेन खायला पाहिजे. झोपेचं तंत्र सांभाळलं पाहिजे आणि थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. माझे आधीचे एपिसोड्स आपण बघितलेत तर किमान 5 मिनटं, किमान 11 मिनटं असे काही एपिसोड्स मी केलेत. व्हिटॅमिन जी, नेचर पील असे काही एपिसोड्स केलेले आहेत. आहाराचे काही एपिसोड्स आहेत. ज्यांनी ते बघितले नसेल त्यांनी ते कृपया बघा किंवा आपल्या घरातल्या तरुणांना बघायला लावा. कारण 5 आणि 10 मिनटं तर आपल्यासाठी आपण काढूच शकतो. आजारांना बळी पडून औषधं घेत आयुष्य काढण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं ठरेल. ते आपण करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून हा खास एपिसोड चुकवू नये असं काही. आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी अल्टिमेट आरोग्यामध्ये सकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.